नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या डब्यासाठी मस्त असा ऑनियन राईस बनवणार आहोत। अगदी गडबडीच्या वेळेमध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांना तर खूप आवडेल। इतका सुंदर आपला हा ऑनियन राईस बनतो। त्याच्यासोबत आपण कुठलीही फळं वगैरे देऊ शकतो सोबत। हा राईस एकदम झटपट बनून तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो। एकदा नक्की ट्राय करून पहा। चला मग आपण याची झटपट अशी रेसिपी पाहूया। मी आधी भात शिजवून घेतलेला होता। आता आपण पॅनमध्ये तूप घालून घेणार आहोत। 1 चमचा आपण तूप घातले। तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे चांगलं फुलल्यानंतर आपण यामध्ये आले लसणाची पेस्ट 1 चमचावर घालून घेतली आहे। चांगलं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या लसणाचा जो कच्चापणा आहे तो निघेल। आणि त्यानंतर बघा छान असं लालसर थोडासा कलर आला पाहिजे, अशा पद्धतीने आपण परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत। हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे करायचे, म्हणजे मुलांना सहज ते बाहेर काढता येतील। आणि त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे। 1 कांदा पातळ उभा चिरून घ्यायचा आणि ते चांगलं परतवून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांद्याला भाजून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा मस्त असा आपला हा कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आपण यानंतर यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत। अगदी झटपट आणि साध्या पद्धतीने हा आपला ऑनियन राईस तयार होतो। त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्याही घरी मुलांना अशा प्रकारे राईस बनवून द्या। यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, लाल तिखट घातले अंदाजाने आणि हळद घातलेली आहे थोडी। इतकंच साहित्य आहे, अजून खूप जास्त काही आपण यामध्ये घातलेलं नाही आहे। फक्त मिरे पावडर आपण घातली आहे, तीही अगदी 2 चिमूट घातलेली आहे। आणि हे सर्व साहित्य या आपल्या कांद्यामध्ये चांगलं परतवून घेतलं आहे, म्हणजे पूर्ण कांद्याला हा आपला मसाला लागला पाहिजे, अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे। अगदी 1-2 मिनटं आपण असंच परतवत राहायचं आहे, म्हणजे छान असा हा मसाला सर्व कांद्याला लागेल आणि थोडासा परतला की त्याचं कच्चेपणसुद्धा निघून जाईल। आणि मस्त असा आपला जो तांदूळ आपण शिजवून घेतला होता ना, तो मी निथळत ठेवला होता, म्हणजे पूर्ण यातलं पाणी निघलेलं आहे। आणि तो आपण भात यावर घालून घ्यायचा आहे। मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि खूप छान आणि टेस्टी हा राईस बनतो आहे। ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की खूप टेस्टी आणि अगदी झटपट आपला बनणारा हा राईस आहे। तर मुलांना रोज रोज डब्याला काय द्यायचा हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल ना, तर पटकन आणि झटपट असा हा आपला ऑनियन राईस तुम्ही बनवून मुलांना डब्याला द्या। मुलं डबा अजिबात मागे आणणार नाहीत, पूर्ण आपला हा राईस संपूर्णच येतील। इतका सुंदर आणि टेस्टी होईल, मुलांनासुद्धा खूप आवडेल। इतका छान आपला हा ऑनियन राईस रेडी झालेला आहे। तर नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आणि यापुढे येणारे छान छान व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। आणि अशा प्रकारे जर तुम्ही ऑनियन राईस बनवलात तर मला एकदा नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला होता, कारण माझा ऑनियन राईस तर खूपच भारी झाला आहे। तुमचा कसा झाला होता मला एकदा नक्की कमेंट करून सांगा। आणि मस्त असा आपण आता टिफिन भरून घ्यायचा आहे। इतका सुंदर आणि गरमागरम आपला हा ऑनियन राईस आहे, तो आता टिफिनमध्ये भरून घ्यायचा आहे। मस्तपैकी आपण ऑनियन राईस भरलेला आहे। याच्यासोबत आपल्याला भाजी वगैरे काहीच द्यायची गरज नाही आहे। तुम्हाला जर मुलांना कोशिंबीर द्यायची असेल तर कोशिंबीर देऊ शकताय, किंवा अशा प्रकारे कुठलीही फळं आपण एका डब्यामध्ये भरून देऊ शकतोय। मस्त असा आपला हा डबा रेडी झालेला आहे। मुलं डब्यातला खाऊ नक्कीच संपूर्णच परत येतील, इतका सुंदर आपला हा राईस झालेला आहे। तर चला मग मंडळी, पटापट सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापुढे येणारे देखील व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील।